टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे आणि कोकणातल्या ग्रामदेवतेची होळी नाचवण्याची परंपरा आजही कोकणात कायम असलेली पाहायला मिळते आहे। होळी तोडल्यानंतर काही टनाची होळी नाचवत आणि ती खेळवली जाते। आपण सध्या आलो आहोत कुर्तोडे गावामध्ये आणि ही आंब्याची होळी आहे आणि ही सध्या होळी तोडून या ठिकाणी ही होळी नाचवली जाते। काही टनाची ही होळी अक्षरशः अंगावरती काटा आणणारं असं हे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। खऱ्या अर्थानं होळी उत्सव हा या ठिकाणी शक्तीचा देखील उत्सव म्हणून ओळखला जातो। तुम्ही बघू शकता की ही काही टनांची आंब्याची या ठिकाणची होळी आहे आणि कुर्तोडे गावात या आंब्याची जी होळी आहे ती नाचवण्याची परंपरा आजही कायम असलेली पाहायला मिळते आहे। अक्षरशः अंगावरती थरकाप आणणारा असा हा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। खऱ्या अर्थानं फाका मारत आणि या होळी उत्सवामध्ये ही आंब्याची होळी एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीन वेळा या ठिकाणी नाचवण्याची परंपरा आहे। ही होळी आंब्याची जी होळी आहे ती एकमेकांच्या अंगावरती रेटली जाते आणि खऱ्या अर्थानं हा होळी उत्सव जो आहे तो एक शक्तीचं आणि एकतेचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचमुळं गेले कित्येक वर्षाची परंपरा या ठिकाणी ही कायम असलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की हा आंब्याचा जो शेंडा आहे तो या ठिकाणी होळीला मोडला जातो आणि नंतर या ठिकाणी होळी उभी करण्यासाठी हे ग्रामस्थ आहेत ते होळीच्या राहण्यावरती जातात अशी इथल्या गावाची परंपरा आहे। अशा गावात अशा अनेक प्रकारच्या परंपरा या होळी उत्सवामध्ये पाहायला मिळतात। मात्र होळी उत्सवामध्ये ही आंब्याची जी होळी आहे ती या ठिकाणी नाचवण्याची परंपरा आजही कायम असलेली पाहायला मिळते आणि काही टन वजनाची ही आंब्याची होळी या ठिकाणी नाचवण्याची परंपरा आजही कुर्तोडे गावात कायम असलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, कुर्तोडे, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।